त्या दर्जाचे असणं गरजेचं आहे। आणि प्रारंभिक जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे कडसुऱ्याची श्रेयस ठाकूर आणि निखिल पाटील, ज्यांनी धुवाधार फलंदाजी पहिल्या स्पेलमध्ये केली होती ते निखिल ठाकूर, निखिल पाटील। आज भारतीय सौर वर्षाचा पहिला सणाचा दिवस आणि आजपासून सणांची पुढे रेल चालू होईल। गेली 23-24 महिने बरेच काही थांबलं होतं, यात्रा उरूस काहीच होत नव्हते, परंतु लग्न होत नव्हते, त्यातल्या त्यात ज्यांचे प्रेमविवाह होतं त्यांना ती संधी चांगली मिळाली। आणि मात्र आता कोरोना गेलेला आहे आणि देव करो आणि तो कायमचा हद्दपार हो। आणि खेळाला सुद्धा स्थगिती आली होती, कोणतेच खेळ होत नव्हते आंतरराष्ट्रीय दर्जाचे, गल्ली बोलातले किंवा अशा खेडवल जीवनातले। आणि ह्या खेळाला सुरुवात होताना प्रारंभिक गोलंदाज जो आहे तो आहे संकेत पवार, राईट हँड वर विकेट मारा करणार आहे। आणि तिकडे निखिल पाटील एक आक्रमक फलंदाज आहे, अमित सारखाच अमित जो निखिल आहे त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा जबरदस्त फलंदाजी केली। काल मी प्रीमियर लीग ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून वाकणला होतो, त्या ठिकाणी एक अप्रतिम फलंदाज अमरोशीचा आहे तेलंगे म्हणून, एक जबरदस्त मुलगा सडपातल बांधायचा आहे पण जबरदस्त खेळतोय, कदाचित त्याचं आज सुद्धा नाव तिथे गाजत असेल आणि एखाद्याचा दिवस सुद्धा असतो कधी कधी, तोच दिवस कदाचित अमितचा असू शकतोय, तोच दिवस आज आपला समोर खेळाडू आहे जो निखिल पाटील याचा असू शकतोय। खेळाला सुरुवात राईट हँड वर विकेट कॉमेंट्री कडून आणि श्रेयसनी हा टाकलेला चेंडू पहिल्या चेंडूवर, निखिलनी हा तटवून काढला चेंडू, तो अगदी डीप स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेला, पहिल्या चेंडूवर पहिला चौकार। श्रेयस ठाकूर यांनी चांगला चेंडूवर पहिला चौकार आणि नक्की एक तजेलदार आणि एक ताजगी भरा शॉट आपल्या टीमसाठी दिला असेल, कारण मजबूत टीम समोर असताना पहिल्या चेंडूवर पहिला चौकार। धावसंख्या 1 आणि पुन्हा हा सुद्धा फाईन लेगला मारला खणखणी षटकार, पंचांचा इशारा, दोन्ही हात उंचावून वार्गे यांचा आणि हात दुसऱ्या संकेत पवारला पूर्ण पिटाई करायचा इरादाच मला असं वाटतंय त्या निखिल आणि श्रेयस ठाकूरनी ठरवलेला आहे। पहिल्या चेंडूवर चौकार डीप स्क्वेअर लेग फाईन लेगला, तर दुसरा चौकार मिड विकेट षटकार मिड विकेटला। 2 चेंडूमध्ये 10 धावा खेचल्या संकेत पवार यांच्या गोलंदाजीवर। श्रेयस ठाकूर यांनी पुढचा चेंडू श्रेयस ठाकूर खेळण्यासाठी तयार चौंडेश्वरी संघातून। आणि हा चेंडू लुडकडला जोरदार लेग साइडने जाणारा चेंडू, पंचांकडे लेग विकेटचा आणि हा चौकार। अपील करत असताना चेंडू झाला सीमा पार, धाव संख्या झाली बिनबाद 14। आणि नॉन स्ट्राईकला जो आहे निखिल हा सुद्धा त्याच दर्जाचा आक्रमक फलंदाज आहे, परंतु श्रेयसची आजची बॅटिंग बघायला थोडं वेगळं वाटतोय। दमदार 3 चेंडूवर 14 धावा जर जमल्या असतील आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाज उचलत आहेत। पॉवर प्ले म्हणजे 30 फुटाच्या दायरेमध्ये 6 खेळाडूंचा क्षेत्ररक्षणाचा योरचना असते आणि त्याच्यातून चौकार षटकार मारण्याची क्षमता उपलब्ध होतं। एक नैसर्गिक जर चांगली खेळी केली फलंदाजांनी तर निश्चितच फलंदाजांना चांगल्या धावा जमवता येतात। नावावर धाव संख्या बिनबाद 14 आणि हा ऑफ साइडला झालेला चेंडू हलकासा कव्हर पॉइंटला तटवलाय आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालाय श्रेयस आणि निखिल। धावसंख्या 15। रनिंग बिटवीन द विकेट पॉवर प्ले मध्ये जर घेत असतील तर नक्कीच दोन्ही फलंदाजांना मी भरभरून दाद देतोय, कारण पॉवर प्ले मध्ये 6 प्लेयर आतमध्ये असताना चोरटी धाव घेणं म्हणजे दुसऱ्याच्या अंगणा आवारातले आंबे पळवण्यासारखं ती एक चोरी असतो। 6-7 खेळाडूंच्या मधून ती धाव काढायची असतो आणि नक्कीच ते श्रेयस आणि रनिंग बिटवीन द विकेट निखिलनी काढले। आता निखिल गेले स्ट्राईकला संकेत पवारच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी। आणि आपण बघत आहात पंचक्रोशी क्रिकेट प्रीमियर लीग आणि मैदान आहे टाउनशिप रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या वसाहतीमधला सुंदर असं मैदान।
आणि उजव्या हाताने खेळणारा डाव्या हाताने खेळताना नको ती चूक केली. चांगल्या धावा जमलेल्या असताना आमिषाला बली पडला. डावखुरा खेळण्याचा प्रयत्न उजव्या हाताने खेळण्याचा सोडून पे मतलो यार. क्रिकेटमध्ये खोटा आत्मविश्वास किंवा तुमच्या एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये खोटा आत्मविश्वास किती खोटा ठरतो तो आपण पाहिलात. पहिला चेंडू होता, पूर्ण बघणं गरजेचं होतं आणि निखिलकडे अनुभव आहे. पहिले 2-3 चेंडू खेळायला पाहिजे होते. चांगल्या उत्तम धावा झाल्या होत्या आणि नेमका त्यांनी स्वीपचा फटका रिव्हर्स टाईप करण्याचा प्रयत्न केला. राईट हँड बॅट्समन असताना लेफ्ट हँड बॅटिंग करायला गेला आणि पहिली विकेट गमावली. 1 बाद 15 चौंडेश्वरी कडसुरेची. आणि आता पुढची गोलंदाजी करणार आहे संकत पवार. शेवटचा चेंडू आहे. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करणार आहे कॉमेंट्री एंड कडून. सामना करणार आहे शुभम. पहिली विकेट कडसुरे संघाची घेतलेली आहे संकेत पवारनी. धावा 15 दिल्या असल्या तरी एक विकेट पहिली जोडी फोडण्यात यशस्वी झालेले आहे संकेत पवार. शुभम जागेवर आले वन डाऊनला. कडसुरे संघाचा 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा खेळ पॉवर प्ले मध्ये. पंच प्रदीप खाडे आणि विनायक वारगे खूप खूप धन्यवाद. आणि सुंदर असा लॉंग ऑन साइडला चेंडू सीमा रेषेवर अप्रतिम वन डाऊन फील केलेला आहे. हा चेअरमन पेशवाडीच्या खेळाडूने आणि धाव संख्या एकच दिली आणि 3 धावा पूर्ण रोखण्यात यशस्वी झाले नक्कीच. आणि पहिला षटक संपला. धाव संख्या 1 बाद 16. तेजस कुते आम्हाला स्कोर रिपोर्टर योगदान देतात. सकाळी 10:30 वाजल्यापासून गुणलेखक दीपेश कुते यांनी योगदान दिलं. तर पंच म्हणून प्रदीप खाडे आणि आता देवेंद्र कुथे आलेले आहेत. विनायक वारगे पंच म्हणून कामगिरी करत आहेत. धन्यवाद. प्रदीप गोलंदाज दुसऱ्या षटक पॉवर प्लेचा आणि टीमचा दुसरा वैयक्तिक पहिला टाकतोय. सूरज कापसे राईट हँड ओव्हर द विकेट मारा करणार आहे कॉमेंट्री एंड कडून सूरज कापसे. तर सामना करणार आहे शुभम. एक विकेट घेतलेली आहे. 16 धावा फलकावर जमलेल्या आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना चौंडेश्वरी कडसुरे संघाची. पूर्ण उंच पुरा राईट हँड ओव्हर द विकेट कॉमेंट्री एंड कडून गोलंदाजीला दौडणं चालू केला. सूरज यांच्या हातून गेलेला चेंडू. थोडीशी स्तब्धता आलेली आहे मैदानावर, कारण कुठे चौकार षटकार जात नाही. मात्र विकेट एक गमावल्यामुळे थोडीशी माहिशी कडसुरे संघाच्या टीम मध्ये, त्यांच्या चंबू मध्ये थोडासा दबाव, थोडासा टेन्शन आणि टायमिंग थोडासा हा आता झालेला आहे. मधल्या जेवणाचा वेळ आमचे दर्शक सुद्धा जेवणासाठी जिकडे तिकडे विस्तारलेले आहेत. पुढचा चेंडू शुभमला राईट हँड आणि उजव्या डाव्या हाताने खेळताना चेंडूनी वरची कारा घेतली बॅटची आणि फर्स्ट स्लिप मधून थर्ड मॅन कडे चेंडू गेला असताना फलंदाजांनी मात्र एक धाव रनिंग बिटवीन द विकेटच्या रूपात पूर्ण केली. धाव संख्या 1 वाढली. 1 बाद 17. धाव संख्या चौंडेश्वरी कडसुरे संघाची. सूरज उंचपुरा. मात्र ह्या टीमचं जे जर आपण पोशाख बघितला तर अप्रतिम आहे. अट्रॅक्टिव्ह कलर आहे, ज्याला म्हणतात गुलाबी रंगाचं शहर रंगून म्हणतात तसंच हे गुलाबी रंगाची टीम आहे. समीर यांची, समीर कप्तान आहेत जय हनुमान बेंशवाडी संघाचा आणि स्वतः तो ऑन साइडला आहे मजबूत बांधा असलेला समीर. तर गोलंदाजी करतोय सूरज आणि लवली शॉट लॉंग ऑन साइडला उंचावरून भिरकावून मारला. चेंडूला उंची आणि दिशा आणि गती अप्रतिम. षटकार कमॉन डीजे. हा एक लॉंग ऑन साइडला उत्तुंग मारला षटकार. जो फलंदाज आहे श्रेष्ठ ठाकूरने आतापर्यंत मला वाटते 2 षटकार 2 चौकार खेचलेत. श्रेष्ठ ठाकूरची वैयक्तिक खेळी आमचे दीपेश मला सांगतील. तेजस कुते 21 आणि टोटल धाव संख्या कडसुरे संघाची 1 बाद 23.
श्रेयसने आज वेगळंच मनावर धरले दिसतंय. सडपातल बांध्याचा शांत स्वभावी मात्र इथं आक्रमक दिसतोय फलंदाजीच्या रूपात. सूरजच्या गोलंदाजीला ऑफ साईडनी जाणाऱ्या चेंडूला सन्मानित केलं कव्हर आणि पॉइंटच्या दिशेला आणि एक धाव चोरून काढली. पॉवर प्ले मधली चोरटी धाव जर काढत असतील तर त्या दोन्ही फलंदाजांना मी कौतुक करतो कॉमेंट्रीच्या माध्यमातून. 6-7 प्लेयर हे 30 फुटाच्या दायरेमध्ये असताना एक एक चोरटी धाव सुद्धा घेतात. म्हणजे मिलेला मोका तर कुठे सोडत नाहीत. चौका आणि जर कुठे रनिंग बिटवीन द विकेट भेटली ती सुद्धा सोडत नाहीत. धाव संख्या 1 बाद 24. पुन्हा सूरज डावखुरा फलंदाज शुभमला गोलंदाजी करतोय उजव्या हाताने. फुल टॉस चेंडू हा बैल मार मुझे लॉंग साइडला चेंडू हवेत होता. चुकीच्या पद्धतीने चेंडूवर आलं पण मात्र नसीब की त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने ऑन साइडला चेंडूला 1 बाउन्स टू फील केलं. खरं तर चुकीची पद्धत त्या चेंडूवर त्याची झपकण्याची होती पण यशस्वी झाला आणि धाव संख्या झाली 1 बाद 25. सुंदर स्ट्रोक मारला होता सूरजने डावखोरा खेळत असताना परंतु तिथं तैनात होता एक प्लेयर आणि म्हणून हा चौकार रोखला. 3 धावा पूर्ण रोखल्या. धाव संख्या 25. पुन्हा सूरज गोलंदाजी करणार आहे. आमच्या कॉमेंट्रेंकडून सामना करेल श्रेयस. और भी चेंडू होता लेग साइडने जाणारा चेंडू होता. घातक चेंडू होता. फलंदाजांना परफेक्ट तो समजला नाही. अर्थात श्रेयसने त्याला फक्त थोडासा तटवण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू बॅटच्या कुठेही स्पर्श न करताना कीपरच्या हातात आणि चेंडू पुन्हा गोलंदाजाकडे रवाना. आपण बघत आहात पंचक्रोशी क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने टाउनशिप नागोटना रिलायन्सच्या मैदानावर आणि मॅच आहे कडसुरा वर्सेस बेंसावड याच्यामध्ये आणि ऑन साइडला मारला चेंडू. या ठिकाणी शुभम डावखुरा फलंदाज याची केली समाप्ती 2 बाद 25. खेळाडू आहे श्रेयस. स्वतः वैयक्तिक 22 धावा केल्यात. नक्कीच एक चांगला पाया रचून दिलेला आहे परंतु कळस रचवणं सुद्धा हा दुसऱ्यांच्या हातात असतो. ज्ञानदेवे रचिला पाया कळस झाला तुकया. तसंच नक्कीच श्रेयसने चांगली खेळी केली. 8 चेंडूमध्ये 22 धावा टीमला दिलेल्या आहेत. जो त्या पाया मजबूत रचलेला आहे त्याच्यावर जर आपल्याला मनोरा अर्थात टीमच्या धावांचा जर मनोरा रचायचा असेल तर बाकीच्या खेळाडूंनी चांगलं योगदान देणं गरजेचं आहे. धाव संख्या झाली 2 बाद 25 आणि आता गेलेला आहे तो राहुल शिर्के ज्याच्याकडे सर्व काय गोलंदाजी आहे फलंदाजी आहे संयमता आहेत चांगले फटके आहेत. स्क्वेअर लेगला मिड विकेटला लॉंग ऑनचे एकदम लकबदार त्याचे शॉट तो मारण्यात माहीर आहे. षटकार आणि चौकार आणि राहुलकडे आताही धुरा आलेली आहे. चांगला पाया रचलेला आहे. धाव संख्या 2 बाद 25 असताना राहुलकडे बॅट आहे आणि षटक मात्र पॉवर प्लेचा अजून दुसरा चालू आहे. त्याच्यातले संपलेले आहेत आणि हा तिसरा षटक संकेत पवार टाकणार आहे ज्यांनी पहिला षटक टाकलेले आहेत. सुंदर. आता राहुलला मात्र आपल्या बॅटची करामत दाखवणं गरजेचं आहे आणि नक्कीच राहुलचा अनुभव आपल्या टीमसाठी काहीतरी एक चांगला असणार. चौंडेश्वरी कडसुरे फलंदाजी करतोय तर गोलंदाजी जयहनुमान बेलशेवाडी करतोय. समीरची टीम आहे. समीर तुम्हाला सर्वांना परिचित आहे. चांगला कप्तान चांगला गोलंदाज. तर तिकडे आहे कडसुरे संघाचा राहुल ज्याचा कबड्डीमध्ये सुद्धा नावलौकिक आहे. अप्रतिम कबड्डी रायडर आहे. इथे फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अप्रतिम चेंडूला सन्मान केला. ऑफ साईडला येणाऱ्या चेंडूला सहजरित्या तटवला राहुलनी आणि एक धाव घेता घेता रनआउट झाला त्याचा सहकारी जो आहे शुभम. खरं तर ही धाव घ्यायची गरज नव्हती. चेंडूला सन्मानित केलं होतं. राहुलनी कॉल करायला पाहिजे होता खरं म्हणजे आणि नॉन स्ट्राईकचा जर खेळाडू बाद होत असेल तर स्ट्राईक घेतला नव्हता. हा त्यातला एक रिझल्ट आहे. नॉन स्ट्राईकला होते शुभम आणि नेमकंच नॉन स्ट्राईकवरनं स्ट्राईकला जात असताना शुभमला पुन्हा आउट केलं. 3 बाद 25. आता मात्र राहुलच्यावर दडपण वाढणार. एक विकेट सुद्धा गेली. तर पहिला चेंडू होता. दोन्ही फलंदाजांनी बातचीत करणं गरजेचे आहे. तिसरा षटक सुरू असताना 3 बाद 25 चौंडेश्वरी कडसुरे आणि त्यांना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतोय जी हनुमान बेनशेवाडी. आपण बघत आहात पंचक्रोशी क्रिकेट मॅच प्रीमियर मॅच दिवस दुसरा नागोटना टाउनशिपच्या मैदानावर. सुंदर असा मैदान. सगळीकडे हरियाली हरियाली आणि बाजूला झाडांची पुन्हा एकदा पैदास. अशा ह्या नैसर्गिक वातावरणामध्ये वसाहतीमध्ये वावरणाऱ्या सर्व रिलायन्सच्या कामगारांना सुद्धा आम्ही गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार राहुल दिनेश उमेश आणि
मिडविकेटच्या साईडला उमेशने चेंडूला तटवला होता. 1-2 बाउन्सला चेंडू अडवला. फलंदाजांनी धाव पूर्ण केली. अर्थात उमेश साथीला आलेला आहे राहुलच्या. तर गोलंदाजीला मात्र संकेत पवार आहे, ज्याच्यावर विश्वास टाकलाय समीरनी. कप्तान समीर जय हनुमान बेंशेवाडीचा संकेत पवारवर पहिला पॉवर प्ले मधला चांगला षटक टाकला होता आणि दुसरा षटक सुद्धा त्याला वैयक्तिक आणि तिसरा त्याच्यावर सोपवलाय. सामना करेल राहुल फलंदाजीच्या रूपात. एक आणि ऑफ साईडनी जाणारा चेंडू पंचांनी पूर्ण बघितला. पंचांनी त्याला मना केलं आणि एक सजा दिली. वाईट बॉलचा इशारा. पंच आहे तिथे देवेंद्र. खूप खूप धन्यवाद. उत्तम निर्णय आणि धावसंख्या एक निवडली. धावसंख्या 26. 2 विकेट गेले होते 25 वरून आणि धावसंख्या 27 झालेले आहेत. संकेतचा एक गेलेला वाईट बॉल ऑफ साईडनी. 2 बाद आणि पुन्हा चेंडू होता हवेमध्ये पॉइंटच्या दिशेला. मात्र थर्डमॅनला दूरवर क्षेत्ररक्षण होतं आणि त्याच्यामुळे फायदा झाला फलंदाजांना. 1 धावेची भर. धावसंख्या 28. खरं तर पॉइंटच्या दिशेला जर थोडा डीप मध्ये जर खेळाडू ठेवला असता तर नक्कीच त्याच्यातून काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं. परंतु थर्डमॅनचा खेळाडू दूरवर होता आणि एक्स्ट्रा कव्हर साईडला खेळाडू होता तैनात आणि हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीप केलेला आहे. आणि काय झालं रे, मात्र चेंडूच्या पट्ट्यात चेंडू बॅटच्या पट्ट्यात न आल्यामुळे हा चेंडू डॉट अर्थात निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. संकेतनी आपलं विश्वास सार्थ ठरवलंय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. दुसरा षटक टाकताना हा खोदून काढलेला शॉट होता. लॉंग ऑफ साईडला चेंडू हवेत आहे आणि हा खोदून काढलेला शॉट महागात पडला. डीजे कमॉन. परंतु कोण आमदार हो अगर आमदार खासदार हो, मात्र नंबर 1 चा कोण दावेदार होतोय तो ठरवणार आहे. आज आणि उद्या चांगलं योगदान देईल आणि त्याच्यामध्येच जो सामना आता झुंजत आहे चौंडेश्वरी कडसुरे वर्सेस बेंसावडे यांच्यामध्ये 3 विकेट 28 धावा झालेले आहेत आणि एकामागून एक विकेट जातोय. तर राहुल कडनं खूप अपेक्षा आहेत टीमला, जो त्या पाया मजबूत रचला होता श्रेयस ठाकूर याने आणि आता ती धुवारा मात्र दिलेली आहे. ती संपूर्ण फलंदाज आणि कप्तान जो आहे राहुल, एक आक्रमक फलंदाज, याच्याकडे पुढचा चेंडू संकेतचा खेळणार आहे जगदीश आणि पुन्हा एकदा यशस्वी आणि हा षटक संपला. तिसरा असा पंचांकडनं इशारा आला. 3 षटकं संपली. 3 विकेट गमावलेत आणि धावसंख्या 28. 4 विकेट गेलेले आहेत आणि खूप मोठं दबाव तंत्र वापरलेलं आहे. अर्थात पाणी जाते तिकडे जरा. खरं तर समीर बेंशेवाडी संघाचा कप्तान यांनी चांगलं सूत्र हाताळले. 3 षटकामध्ये खरं तर 2 षटकामध्ये 22 धावा झाल्या, 23-24 धावा झाल्या. त्या मात्र तिसरा षटक संकेत पवारकडे त्यांनी सोपवल्यानंतर फक्त त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत. तिसरा षटक यशस्वी झाला आणि समीरचा जो काही इरादा होता संकेत पवारकडून गोलंदाजाकडून तो त्यांनी सार्थ ठरवलेला आहे. 3 षटकं 4 बाद 28 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण इथे आतापर्यंत आपण मॅचेस सकाळपासून पाहिल्यात तर प्रत्येकाने 5 षटकामध्ये 55, 60, 65 एकाने तर 75, 74 मारल्या होत्या आणि ही थोडी संघाची आताची जी अवस्था पाहिली, मजबूत संघ आहे चौंडेश्वरी कडसुरे यांची मात्र थोडी अवस्था गंभीर झालेली आहे. 3 षटकात 4 गडी बाद आणि 28 धावा. मात्र तिकडे क्रीजवर अजून तत्पर ऑनलाईन खेळत आहे तो म्हणजे राहुल शिर्के. त्याच्यामुळे अजून त्याच्या भात्यामध्ये असंख्य चौका षटकारांचे हुकमाचे बाण आहेत. ते कधी तो आरपार सीमारेषेच्या बाहेर घालू शकतो आणि धावांचा जो फलक आहे तो अस्थिर करू शकतो. जो स्थिर आतापर्यंत आपण बघत आहोत. राहुलला फलंदाजी जास्त मिळणं गरजेचं आहे आणि तेच सुद्धा समीरला गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या कप्तानला सुद्धा माहिती आहे आणि त्याने आता गोलंदाजी सोपवलेली आहे. उत्तम आगरी या फलंदाजीमध्ये पण धुवाधार आहे. त्याची बॅटिंग सुद्धा एक तळपती बॅटिंग आहे. इथे मात्र गोलंदाजीसाठी त्याच्या नावामध्ये उत्तमता आहे. नेहमीच चांगला उत्तम कामगिरी करतो आणि तिकडे एक चांगल्या उत्तम दर्जाचा फलंदाज राहुल आहे. उत्तम विरुद्ध राहुल. 4था षटक राईट हँड वर विकेट कॉमेंट्रेन कडून. आपण बघत आहात पंचक्रोशी प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने रिलायन्स टाउनशिपच्या मैदानावर आणि सामना सुरू आहे.
फलंदाजीच्या रूपात कडसुरे. राहुल फलंदाजीला आहे आणि हा लॉंग ऑन साईडला उंचावून घेतलेला जेल की षटकार. मी मगाच म्हणालो मगाशी आणि कणकणीत ऑन साईडला मारलेला डीजे कमॉन. आणि राहुलनी खरोखर एक भात्यातला आत्ता मात्र बाण बाहेर काढला. लॉंग ऑन साईडला उत्तुंग षटकार खेचून एक नवजीवनी संजीवनी दिली, टॉनिक दिला. धावसंख्या नेली 34 आणि आपण बघत आहात या सामन्यामधला चौथा षटक जो टाकत आहे उत्तम आगरी. उत्तम आगरी ज्या पद्धतीचा गोलंदाज त्याच पद्धतीचा उत्तम फलंदाज सुद्धा आहे आणि त्याच दर्जाचा त्याच्या समोर गोलंदाजीला करताना उत्तम दर्जाचा राहुल ज्याने आत्ताच ऑन साईडला मारलेला एक खणखणी षटकार. पुढचा चेंडू हलकासा हा ग्राउंड शॉट कॉर्पोरेट शॉट मारलेला मिड विकेट साईडला चेंडू. एक धावेसाठी त्याला आमंत्रित केलं सहकार्याला. एकच धाव संख्या झाली 35. 4 बाद 35 धाव संख्या. पहिल्यांदा स्पेलमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांना आमंत्रित केलं फलंदाजीला आणि आता मात्र ही शेवटची 2 षटकं आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं कडसुरे संघाला गरजेचं आहे. पुन्हा उत्तम राईट हँड वर विकेट कॉमेंट्री कडून गोलंदाजी करेल राहुलला नाही जगदीश आणि जगदीशने पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मिड कव्हरच्या साईडला चेंडू ढकलला 1 धावेसाठी आणि 1 धावेनी मात्र क्रीज वर गेला तो राहुल ज्याची गरज आहे स्ट्राईक जास्तीत जास्त मिळवणं. धाव संख्या 30. उत्तमने एक षटकार दिला असला तरी मागचे 2 चेंडू मात्र पुन्हा सुंदर टाकले. फलंदाजांना एकेरी धावेवर समाधान मानावं लावलं उत्तमने. पुढचा चेंडू राहुल सुंदर सन्मान केला. मिडल स्टंपचा भेट घेणारा चेंडू होता उत्तम यांचा. अप्रतिम चेंडू गुड लेन चेंडू होता आणि डिफेन्स पद्धतीने राहुलला सलाम करतो कॉमेंट्रीच्या माध्यमातून. त्यांनी चेंडूला इतका ओळखला आणि परतला दिलो दिमागचा इस्तेमाल केला आणि स्ट्रेट बॅट ठेवून त्याला अक्षरशः दाबून काढले चेंडूला. फॉलो थ्रो मध्ये सुंदर चेंडूला सुंदर सन्मान. सुंदर गोलंदाज सुंदर फलंदाज आणि हा चेंडू फिसलला. यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये चेंडू कधी कधी हा नो बॉल किंवा वाईट जातो. पंचांकडनं इशारा आला एक धावसंख्येची भर. जेव्हा यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये असतो तेव्हा एकतर चेंडू फुलटॉस जातो चुकून किंवा वाईट जाण्याची दाट शक्यता असतो. कारण यॉर्कर टाकणं ही सुद्धा कला एक जबरदस्त आहे. कधीतरी भुजकाळ्यात खेळाडूला टाकून मोहपाशात फसवायचा असतो हे इरादे असतात. मात्र उत्तमचा चेंडू हातातून गेला. लेग साईडनी वाईट करार कर दिला आणि धावसंख्या 1 ने वाढली. 4 बाद 38 38 4 बाद 38. पुन्हा एकदा लेग साईडनी जाणारा स्टंप सोडून जाणारा चेंडू आणि पंचांकडनं पुन्हा वाईटचा इशारा. उत्तमनी चांगली गोलंदाजी केली असताना पुन्हा दृष्ट लागली माझ्या प्रेमाला, दृष्ट लागली माझ्या गोलंदाजीला, दृष्ट लागली माझ्या संसाराला अशी म्हणण्याची वेळ आणली आहे. आणि उत्तम आगरी यांचा हा दुसरा वाईट बॉल. धाव संख्या 39. 4 बाद. कडसुरे स्ट्राईकला आहे. जगदीश आणि लॉंग ऑन साईडला चेंडू हवेत आणि काय म्हणावं चेंडू सीमारेषेवर हाताने घेतला पुन्हा पडला. फॉलोअप केला आणि पंचांकडनं आम्ही अपेक्षा करतोय. अप्रतिम शॉट होता ऑन साईडला आणि कॅमेरा आहे आपल्याकडे त्यामुळं टेन्शन नाही. निर्णय पाहिजे त्यांना. पंच षटकार पंचांकडनं इशारा. स्वागत करतो आम्ही मनमोहक या षटकाराचा. धाव संख्या झाली 4 बाद 45 45. उत्तुंग षटकार जगदीशने मारलं आणि जगदीश एक पातळ बांध्याचा फलंदाज. अनुभवाचा साठा भरपूर असलेला राहुलला साथ देतोय. मी सुद्धा एकामागून एक तुझ्या फटकाराला फटकार दिला आणि धाव संख्या 4 बाद 45. उत्तमला आतापर्यंत 2 षटकार खेचले या षटकामध्ये. पुन्हा एकदा डाव्या साईडनी जाणारा चेंडू जातोय काय माहेरचा आहेर आणि आता म्हणावं की लुगड्यात कमावलं, धोत्रात कमावलं आणि लुगड्यात गमावलं. धावांचा मुआवजा मिळाला. हा कडसोरी संघाला मानसिक संतुलन थोडस विचलित फलंदाजांनी केलेला आहे. 2 षटकार 1 चौकार आणि 2 वाईट 3 वाईट झाले आतापर्यंत.
आणि आता पुन्हा एकदा हा वाईट तिसरा उत्तम आपला चांगला नेहमी स्पेल असतो क्रिकेटमध्ये, गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये, पण मानसिक संतुलन सुद्धा माणसाचं ठीक असावं. सकारात्मक बॉडी, सकारात्मक विचार सुद्धा असणं गरजेचं असतो. नेमकं तेच फसले आणि उत्तमला काही कामगिरी उत्तम करता आलेली नाही आहे. आतापर्यंत त्यांनी महागडे षटक टाकले, पूर्ण पट्टानी व्याज वसूल केलेलं आहे कळसुरे संघाने. धाव संख्या 4 बाद 51, 50च्या वरती स्वागत. अप्रतिम धावा 51, 4 बाद. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडने जाणारा निगेटिव्ह मारा करत असताना मेघराची आठवण आली आणि हा षटक संपला असं पंचांकडनं इशारा. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 4 बाद. कडसुरे संघाची धाव संख्या झालेली आहे 51, 51 पर 4 लॉस. कडसुरे चौंडेश्वरी. शेवटचा षटक आर्या पार करो या मरो, एक युद्धजन्य परिस्थितीचा हा षटक असतो आणि स्वतः समीर एक छुपारी स्तंभ गोलंदाजी करतो. कप्तान समीर पाटील यांनी स्वतः बॉल आणि जबाबदारी घेतलेली आहे. आणि फलंदाजीला आहे तिकडे राहुल, एक द्वारकानाथ भोईमोने वायजेसचे आहेत ओरडण्याचे, ते सुद्धा गोलंदाजी छुपे करतात, कधी स्पीड तर कधी मध्यगती तर कधी द्रुतगती. आणि समीर सुद्धा त्याच धर्तीचा आहे, मात्र टप्पा चूक टाकण्यात समीर वाकबगार, म्हणून कदाचित हे मारामारीचं षटक स्वतः शेवटी घेतलंय. समीरची गोलंदाजी बघूया. राहुलसाठी राईट हँड वर विकेट. ऑफ साइड निगेटिव्ह गोलंदाजी करताना पुरेपूर समाचार घेतलाय. कमॉन डीजे राहुल. राहुलला गरजच त्याची, आणि राहुल एक आक्रमक फलंदाज आहे. मी मागाशी म्हणालो होतो तिसऱ्या षटकामध्ये त्याच्याकडे असे भात्यातले बाण आहेत चौका षटकारांचे. आणि श्रेयसने जर 22 धावा वैयक्तिक काढून 25व्या धावसंख्येवर पहिली विकेट गेली तर पाया नक्कीच टीमचा चांगला रचला होता. राहुलने मात्र त्यात चांगलं कामगिरी करणं गरजेचं आहे आणि राहुलने आता सुरुवात केलेली आहे. हा षटकार धावसंख्या झाली 57. आणि आपण बघत आहात पंचक्रोशी प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने टाउनशिपच्या मैदानावर नागोटना युनिटच्या. आणि हा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू उलकावणी देतोय, चेंडू फिसलला हातातून, मात्र धाव न घेण्याचा इरादा राहुलचा. कदाचित मोठे स्ट्रोक मोठे फटके खेळण्याचे त्याच्यात ताकद आहे, हिंमत आहे, जबाबदारी आहे आणि जाणीव आहे, म्हणून त्यांनी पहिली एकेरी धाव सोडली. जगदीशला सांगितलं वापस जा, परंतु सुंदर चेंडू आता आडव्या पट्ट्याने खेळताना पूर्ण असफल. समीर यांचा पुढचा चेंडू आणि आता समीरने ऑफ साइडला मारा करताना हा चेंडू सुद्धा वाईट करार ज्याला. चांगला मैदान आहे, नेहमीचा मैदान आहे या टीम खेळाडूंचं. आणि धावसंख्या 1 वाढली 58. आतापर्यंत या टीम कडून जवळजवळ 5 वाईट बॉल गेलेत की 6. आणि धावसंख्या मात्र अवांतरित षटकार चौकाराने वाढतोय 58. समीर मिडल स्टंपचा कमी उंचीचा चेंडू आहात आणि हा मिड विकेटवरून भिरकावून मारला खणखणी षटकार. कमॉन डीजे. प्रत्येक गोलंदाजाची पिटाई करतोय. आपण बघतच आहात राहुलने जेव्हापासून बॅट मॅनातून बाहेर काढली, पहिले 2-3 चेंडू त्यांनी थोडेसे पाहिले, पहिल्या चेंडूवरच एक रनआउट झाली, ती त्यांची गफलत झाली. आणि आता मात्र त्यांनी लागोपाठ 1-2 षटकार खेचलेत, टीमला नेलेले आहे 4 बाद 64. आणि मिडल स्टंपचा मारा करत असताना अप्रतिम गोलंदाजीचा नमुना जाहीर केला, सादर केला समीरनी. मिडल स्टंपचा मारा करताना कमी उंची चेंडूला दिली होती आणि घातक चेंडू ठरला असता. बॅटच्या जर स्टेट मध्ये आला नसता, डिफेन्स पद्धतीने राहुल जर खेळला नसता तर नक्की त्रिफलाचीत केला असता. मी तेच म्हणतोय की समीरची गोलंदाजी ही नेहमी गनिमी काव्याची असतो. आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावून मारलेला आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू टाकतोय समीर. हा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि तुम्ही गोलंदाजी फास्ट किती करता त्याच्यावर नाही, तर गोलंदाजीला दिशा आणि टप्पा किती मार्मिक असावा तो समीरच्या गोलंदाजीमधून जरूर बघावा होत करू गोलंदाजांनी. आता मात्र चेंडूला घेतला बॅटवर पट्ट्यात आणि लॉंग ऑन साईडला मारलाय पब्लिक मध्ये षटकारासाठी राहुल शिर्के आणि कमांड डीजे धाव
एक अनाउन्समेंट करत आहे. जय भवानी कुईरे आणि प्रभू पॅन्थर्स शिव यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि 10 चेंडूमध्ये आमचे तेजस कुते मला स्कोर रिपोर्टर कळवतायत. मी अभिनंदन करते. टाळ्या वाजवून राहुल शिर्केचं स्वागत करावं टाळ्यांच्या गजरात. 10 चेंडू 27 धावा. कॉंग्रॅच्युलेशन राहुल शिर्के. नाणेफेकीसाठी यायचंय. प्रभू पॅन्थर्स वर्सेस जय भवानी कुईरे. आणि हा नाणेफेकीचा कौल कोणाकडनं लागते बघूया. एक मिनिट. हा नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी आमंत्रित केलेले आहेत कुईरा संघ आणि प्रभू पॅन्थरचे अमित. तर पंकज जवके दोघांना शुभेच्छा. नाणेफेकीचा कोण उडवते? लाला आजा. एक मिनिट. हा सामना अटीतटीचा आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर एक इथे दुसऱ्या टीमचा आम्ही इथे नाणेफेकीचा कौल उडवत आहोत. कुईरे वर्सेस प्रभू पॅन्थर्स मध्ये. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेले आहेत कुईरा संघ. तो उसी तरह से पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन में यहाँ पर उपस्थित दिखाई है YGS वरवटने की आन बान शान द्वारकानाथ भोय. इनका सत्कार करने के लिए मैं पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन कमेटी के अध्यक्ष सम्माननीय सुमित जी गदमले सर से गुजारिश करूंगा कि उनका पुष्पगुच्छ देकर और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर उनका सत्कार किया जाए. दोस्तों, एक नामचीन बल्लेबाज जिन्होंने नागोटने का नाम मशहूर किया, इसे ऑलराउंडर लेफ्ट आर्म बल्लेबाज द्वारकानाथ भोय यहां पर तशरीफ ला चुके हैं. उनका भी मैं सहर्ष स्वागत करना चाहता हूं. 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इतिहास बनाने वाले द्वारकानाथ भोय YGS वरवटने की आन बान शान. धन्यवाद. आणि
कोयरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकले. पंकजना मी विचारतोय, जरा कॅप्टन आहेत आपण, आता नाणेफेकीचा कौल जिंकला आपण काय घेणार आहात, फलंदाजी की क्षेत्ररक्षण? क्षेत्ररक्षण घेणार आहोत. क्षेत्ररक्षण घेताना तुमची मानसिकता काय असेल, कारण इथे आम्ही सकाळपासून बघतोय 65 ते 70 धावा काढतायत, तर तुमचा इरादा काय, कारण आता ज्या मॅचेस होत आहेत त्या सेकंड राऊंडच्या आहेत, तर नक्कीच चेस करण्यासाठी तुमचं काय असेल भावना? आमची ॲक्च्युली प्लॅनिंग अशी आहे, काल पण आम्ही टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच केलं होतं आणि सगळ्या मॅचमध्ये आमच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. त्या उद्देशाने आम्ही आज सुद्धा क्षेत्ररक्षण करतोय. चांगली मानसिकता आहे. आणि आता इथे सन्मान करत आहेत आपले सुजित गदमले, पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि द्वारकानाथ या विभागातील एक नामांकित खेळाडू आहेत, फलंदाज, डावखोरा फलंदाज. मी मगाशी दिसण्या अगोदर म्हणालो होतो गोलंदाजीमध्ये. आणि धन्यवाद, मी घेऊन जाते पुन्हा. द्वारकानाथ, आपण 2 शब्द बोलावे आजच्या मॅचेस बाबतीत. पंचक्रोशी आयोजन पंचक्रोशी असोसिएशनने जे मला इथं येऊन मान दिलं, माझा जो सत्कार केला, मी त्या असोसिएशनचा मनापूर्वक आभारी आहे. तसंच त्यांच्या मॅचेस चांगल्या व्हावा ह्या माझ्याकडनं शुभेच्छा त्यांच्यासाठी. धन्यवाद द्वारकानाथ जी. धन्यवाद. तो चलते क्रिकेट के कुरुक्षेत्र पर स्ट्राइक पे बल्लेबाज मृणाल जौके और नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए नीलेश ठाकुर. जीतने के लिए दोस्तों एक बड़ा डोंगर खड़ा किया, हिमालय पर्वत खड़ा किया है, पर गेंदबाजी मार्ग पर अनिल गोरे लाजवाब गेंदबाजी यहां पर करते हुए पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद डॉट. यहां पर पावर प्ले के षटक में जकड़ कर रखने में कामयाब होते हुए गेंदबाज अनिल गोरे, मैन फ्रॉम टीम कड़सूरे की जानिब से. इस बार स्क्वायर कट किया, गेंद डीप एक्स्ट्रा कवर रीजन में, थर्ड मैन रीजन बाउंड्री लाइन के पार जाती भी पर नहीं. वहां पर हमारे वॉलंटियर्स बतलाते हुए कि गेंद को रख लिया, जकड़ लिया, अच्छा एफर्ट दिखलाते हुए तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 3 रन आसानी से मुकम्मल. तो 3 रनों के साथ श्री गणेशा होता हुआ अकाउंट ओपन होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम बेंसेवाड़ी की जानिब से बल्लेबाज मृणाल जौके और उनका साथ देते हुए नीलेश ठाकुर. तो फिर से एक बार यहां पर पावर प्ले का षटक जारी होता हुआ गेंदबाजी मार्ग पर अनिल गोरे, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर 3 रनों के साथ आगाज करते हुए इस बार गेंद हवा में, स्ट्रोक थोड़ा सा खराब, थोड़ा सा यहां पर वेलिविशन करना चाहते थे, गेंद को रूम बनाकर खेलना चाहते थे, पर यहां पर कामयाब किया है गेंदबाज अनिल. मेरे सामने आ गई, मेरा हौसला देखकर. यहाँ पर गेंदबाज का हौसला बहुत काफी लाजवाब. यहाँ पर पावर प्ले के षटक में बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है बेंसेवाड़ी के बल्लेबाज को, और दूसरी विकेट का पतन यहाँ पर होता हुआ, जबकि 71 रनों का लक्ष्य खड़ा किया है. इस प्रतियोगिता में उच्चांक स्कोर खड़ा किया बल्लेबाजी करने वाली टीम ने, और गेंदबाजी करते हुए अनिल गोरे ने उन्हें अच्छी गेंदबाजी करते हुए जकड़ कर रखने में कामयाब होते हुए 2 विकेटों के नुकसान पर स्कोर जब पहुंचा है 3 रन. तो पहला पावर प्ले का षटक यहां पर अनिल गोरे अपने गेंदबाजी मार्ग पर लाजवाब गेंदबाजी करते हुए जकड़ कर रखने में कामयाब होते हुए कंजूसी गेंदबाजी, लुमड़ी के दिमाग का गेंदबाज जिसे कहा जाएगा, तो मैं कहना चाहूंगा अनिल गोरे, जिन्होंने पावर प्ले के षटक में बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है, जकड़ कर रखा है बल्लेबाजों को, हाथ खोलकर खेलने का मौका नहीं दे रहे गेंदबाज अनिल गोरे. नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए जनार्दन गीजे. तो जनार्दन गीजे के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी कि अपनी डूबती नैया को किनारे पर लाएंगे, जबकि एक विराट स्कोर खड़ा किया, हिमालय पर्वत को पार करना है. और इस बार देखिए अच्छा एफर्ट वहां पर फ्लाई स्लिप में फील्डर थोड़े से फंबल हो गए. पानी लेके जाए प्लीज, और गर्दी ना करे, पानी लेके जाए मैदान पे और गर्दी ना करे, ऑक्सीजन छोड़े थोड़ा सा प्लीज. मयूर लाडगे टीम मालक यांनी 100 रुपये दिलेले आहेत. अनिल गोरे या गोलंदाजाला, त्यांनी समीरची विकेट पहिल्या चेंडूवर घेतली
तर मयूर लाडगेला आम्ही धन्यवाद देतोय. 100 रुपये आमच्याकडे आहेत. अनिल गोरेने घेऊन जायचं नंतर. तो पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 की घनाघाती शुरुआत यहाँ पर दोस्तों भव्य दिव्य आयोजन और नियोजन इस प्रतियोगिता के द्वारा. तो अक्सर कहा जाता है नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, और रिलायंस टाउनशिप का मैदान भी वानखेड़े स्टेडियम से कम नहीं, क्योंकि भव्य दिव्य टूर्नामेंट का आयोजन किया है पंचक्रोशी क्रिकेट कमेटी ने. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 की एक शानदार शुरुआत करते हुए थोड़ा सा फील्डर को इंजरी यहां पर होती हुई, क्योंकि अच्छी कोशिश की थी वहां पर विकेट कीपर फ्लाई स्लिप के द्वारा. तो देखना है थोड़ा सा खेल में रुकावट होता हुआ. तो दोस्तों जब मैदान पर अंपायर रहते हैं तो अंपायरों के लिए कुछ कहा जाता है. कुंडलिक सर, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखिए तेरा बाप अंपायर था और उसे फ्री हिट बनाकर नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. इस तरह का अंपायरों का डिसीजन होता है. तो यहाँ पर दक्ष पंच अंपायर, उनका भी मैं सहर्ष स्वागत करना चाहूंगा, अभिनंदन कहना चाहूंगा. इस कड़ी धूप में उन्होंने इस प्रतियोगिता के लिए जो अंजाम देते, काफी लाजवाब एफर्ट और आयोजन और नियोजन के द्वारा सही सबब यहाँ पर दिखलाते हुए. तो फिर से एक बार मुझे यकीनन होगा फील्डर थोड़े से अच्छे हुए होंगे. तो यहाँ पर अंपायर अपने क्रीज में आते हुए, तो यहाँ पर शायद से ऐसा लग रहा है जो खिलाड़ी थोड़े से इंजर्ड हो गए थे वो अच्छे हो गए. तो अच्छी शुरुआत यहाँ पर, अच्छी बात यहाँ पर होती हुई टीम के लिए, क्योंकि अच्छा एफर्ट जरूर किया था, अच्छी कोशिश की थी. दोस्तों अक्सर कहा जाता है हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. तो यहाँ पर अच्छी कोशिश की थी विकेट कीपर फ्लाई स्लिप में, वहां पर खिलाड़ी जरूर तैनात थे, अच्छा एफर्ट दिखलाया था, पर थोड़े से इंजरी जरूर हुई होगी उनके लिए, क्योंकि यहाँ पर ट्राई किया था, कोशिश की थी. जिस तरह से जॉन्टी रोड्स रिकी पॉन्डिंग फ्लाई स्लिप में रहकर डाई लगाते, उसी तरह से यहाँ पर डाई लगाने की कोशिश की थी. तो कुंडलिक सर, मराठी में अक्सर कहा जाता है पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, कळू द्या त्या आकाशाला तुझी खरी औकात. तो यहाँ पर औकात दिखानी होगी गेंदबाजी करते हुए, अपना क्या हुनर है, और हुनर के यहाँ पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज अनिल गोरे, मैन फ्रॉम बेंसेवाड़ी की जानिब से. कड़सुरे की जानिब से गेंदबाजी करते हुए, तो यहाँ पर लाजवाब गेंदबाजी पावर प्ले के षटक में जकड़ कर रखने में कामयाब होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम बेंसेवाड़ी को जीतने के लिए 30 गेंद 71 रनों का एक टारगेट खड़ा किया है, सेट किया है. और पहले ही मुझे कप्तान ने कहा था कि मैं जब टॉस हराऊं तो मुझे बल्लेबाजी करते हुए 70-75 रन का टारगेट सेट करना. यकीनन उनका वो आत्मविश्वास, उनका जो विश्वास था उस पर समर्थक हुए उनके बल्लेबाज. तो फिर से एक बार अनिल गोरे अपने ओर की अगली राहुल शिर्के, दूसरा और प्रगति पर इस बार आगे में खेलने की कोशिश, गेंद सीधा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच कमेंट्री बॉक्स के तरफ गेंद आती हुई. तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. तो पहली ओवर की समाप्ति के बाद दूसरे ओवर के लिए आमंत्रित किया गेंदबाज राहुल शिर्के को. पावर प्ले का षटक, मैंडेटरी पावर प्ले जिसे कहा जाता है, दूसरे पावर प्ले के षटक में गेंदबाजी करते हुए राहुल शिर्के वही बल्लेबाज है जिन्होंने बल्लेबाजी में अपने तेवर दिखलाए थे, राहुल शिर्के. और इस बार आओ देखा ना था, सीधा खेल दिया लॉन्ग ऑफ रीजन बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार. डीजे ऑपरेटर निखिल डेकोरेटर से यहाँ पे बतलाते हुए कि पाहिजे तेवढे दिरक्या यानी पैसा देऊंगा तुझे भावड़िया. भावड़िया नहीं तो यहाँ पर बल्लेबाज छक्का लगाते हुए मृणाल चौके इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा है.
नारायण है दोस्तों, युवराज सिंह जर्सी नंबर 12, 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इतिहास करने वाले इंटरनेशनल क्रिकेट में इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर प्रहार करने में कामयाब हो गए थे। पर इस बार देखना है बल्लेबाज मृणाल जौके एक छक्के की सहायता से खेलते हुए 9 सेकंड पर स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर बोर्ड पर। मोहम्मद सिराज जर्सी नंबर 13 स्कोर बोर्ड पर आता हुआ 2 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए फिर से एक बार गेंदबाज निखिल राहुल शिर्के गेंदबाजी करेंगे। इस बार अच्छी गेंद, डॉट गेंद, घुटना टेक, तमाशा देख में कहा जाता है बकते भजी मांगते बड़ा। यहां पर खेलना चाहते थे मिड ऑफ के दिशा में, पर गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं। यहां पर डॉट गेंद जाती भी स्कोर रुका हुआ 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार सफल होकर खेलना चाहते थे, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, अच्छा एफर्ट, अच्छी कैच। पर जिसमें जितना है दम, यहां पर दमखम दिखानी होगी। 30 गेंदों में 71 रनों का लक्ष्य पार करना होगा। तो क्या इस मैच में उत्तम आगरी जो नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए क्या इस मैच में अपने एफर्ट दिखलाएंगे? डू एंड डाई, करो या मरो स्थिति में लाकर रखा है गेंदबाज राहुल शिर्के ने। 5 गेंदें जरूर डाली है, 5 गेंदों में 9 रन खर्च किए, एक बड़ा प्रहार जरूर किया था बल्लेबाज मृणाल जौके ने, पर अच्छा कमबैक करते हुए। दोस्तों यही स्ट्रेटेजी रहती है, एक तुम्हारी तो एक हमारी, इस तरह की दुविधा में डाल दिया है गेंदबाज राहुल शिर्के ने। पर पूरी जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज उत्तम आगरी और उनका साथ देते हुए मृणाल जौके के ऊपर। तो स्ट्राइक पे मृणाल जौके, छोटा बम बड़ा धमाका, छोटा पैक बड़ा रिचार्ज, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 19 रन। इसी जरूरत स्ट्रोक की जरूरत थी और वही जलवा दिखाया बल्लेबाज मृणाल जौके ने। मृणाल जौके के इस बल्ले से जाता हुआ उनकी पारी का दूसरा छक्का। तो इस मैच में इसी तरह से छक्के लगाने होंगे, बड़े स्ट्रोक लगाने होंगे, दबंगगिरी दिखानी होगी, सिंगम बनना होगा, तब यहां पर इस लक्ष्य को पार करने में कामयाब होंगी बल्लेबाजी करने वाली टीम बेंच से वाड़ी। तो क्या होगा अभी भी 2 ओवर की समाप्ति के बाद? हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 19 रन, पहले ओवर में 4 रन खर्च किए थे, 2 विकेट हासिल किए थे। उसके बाद राहुल शिर्के ने 1 विकेट हासिल करते हुए 15 रन, तो 3 विकेटों के नुकसान पर 19 रन खर्च करते हुए गेंदबाज राहुल और उनका साथ देते हुए अनिल गोरे। तो 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन जीतने के लिए 18 गेंदे अभी भी हमारे गुण लेखक सर बतलाते हुए। तो जीतने के लिए अभी भी 18 गेंदे 52 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज निजी दूसरा, टीम की ओर से तीसरा एक एक्सपीरियंस गेंदबाज अनिल गोरे, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज सामना करेंगे उत्तम आगरी। आज उत्तम को अपनी दमखम दिखानी होगी, अपने नाम की तरह उत्तम बल्लेबाजी करनी होगी, बहरदार बल्लेबाजी करनी होगी, शानदार बल्लेबाजी करनी होगी। क्या उन्हें मौका देंगे गेंदबाज अनिल गोरे? इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था, पर डिफेंसिव जिसे कहा जाता है सम्मान से खेलते हुए बल्लेबाज उत्तम आगरी ने स्कोर आगे बढ़ाते हुए 20 रन अपने साथ ही सहकारी बल्लेबाज मृणाल जौके, जिन्होंने इस पारी में 2 बड़े स्ट्रोक लगाए थे, वही बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। तो फिर से एक बार अनिल गोरे सामना करेंगे मृणाल जौके। इस बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, दक्ष पंच अंपायर दोपहर के वक्त एक्सरसाइज करते हुए अपने हाथों के बाजुएं खोलते हुए कहते हुए आईसीसी लॉ नंबर 22 वाइड करार करते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर जा पहुंचा 21 रन स्कोर बोर्ड पर। इस बार आड़े बल्ले से खेल दिया मिड ऑन के दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी
जब तक फील करते हैं तब तक एक रन आसानी से मुकम्मल। अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी का नजराना यहाँ पर पेश होता हुआ पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन कमेटी ने जो ऑर्गेनाइज किया हुआ है पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 पीपीएल की शुरुआत 2022 के साथ होती हुई। स्ट्राइक पे बल्लेबाज उत्तम आगरी। आज उत्तम आगरी को दनका दिखाना होगा, स्ट्रोक दिखाने होंगे, पर इस बार पैडल स्वीप खेलने का प्रयास, जकड़े गए पिचिंग लाइन और अंपायर जी ने उसे आउट करार करते हुए एलबीडब्ल्यू करार किया। डीजे को करने का प्रयास था बल्लेबाज उत्तम आगरी। आज जिस स्ट्रोक के लिए उन्हें भेजा गया था थोड़ा सा नाराज किया उत्तम आगरी ने। चौथी विकेट का पतन, स्कोर रुका हुआ 22 रन 22। यहाँ पर अच्छी गेंदबाजी अनिल गोरे द्वारा, जिन्होंने इस मैच में अनिल गोरे की मैं सराहना करना चाहूंगा, जिन्होंने 3 विकेट जरूर हासिल किए अभी भी अपने इस स्पेल में गेंदबाजी करते हुए। नए बल्लेबाज संकेत पवार स्ट्राइक एंड पर। इस बार फुल टॉस किस्म की गेंद, डीप एक्स्ट्रा कवर, रीजन भाग, मिल्का भाग। गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज संकेत पवार। संकेत पवार यही जिन्होंने कल के दिन विकेट की हैट्रिक लगाई थी, पर आज उन्हें बल्लेबाजी के मोर्चे के ऊपर छक्कों चौकों की हैट्रिक लगानी होगी। अभी नहीं तो कभी नहीं, ये मौका है पंचक्रोशी प्रीमियर लीग में अपना स्थान कायम करना है, तो यहाँ पर रनों की बौछार करनी होगी, दिवाली का बोनस प्राप्त करना होगा। स्कोर जा पहुंचा है 25 रन। स्कोरबोर्ड पर तीसरा ओवर प्रगति पर। तीसरे ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज मृणाल जवके, जिन्होंने इस मैच में बरदारी बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी की। एक तरह से जिस तरह से बाजी प्रभु ने पावन खिंड लड़ी थी, उसी तरह से यहां पर मैच को अपने पक्ष में लाने का प्रयास। पर इस बार देखिए अनिल गोरे की भी सराहना करना चाहूंगा, गति में परिवर्तन किया, स्लो वन डिलीवरी ब्रह्मास्त्र। अंपायर सर का इशारा। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 25 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 4 रन खर्च किए, कंजूसी गेंदबाजी, 2 विकेट हासिल किए थे गेंदबाज अनिल गोरे ने। उसके बाद राहुल शिर्के को 5 रन किया, राहुल शिर्के ने 15 रन खर्च किए, 1 विकेट हासिल की। फिर से एक बार कंजूस गेंदबाज, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज मैं तो कहना चाहूंगा गेंदबाज अनिल गोरे, जिन्होंने 6 रन खर्च किए और 1 विकेट हासिल की। तो दोस्तों वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदानी क्या दोस्तों जिसमें अनिल गोरे के लिए टाली ना हो। तो अनिल गोरे के लिए तालियां बजाए दोस्तों, जिन्होंने कंजूसी गेंदबाजी की। अपना वह मर्यादा यहां पर 30-40 प्लस के ऊपर के होंगे, पर उन्होंने 25 साल के लड़के की तरह गेंदबाजी की, अपना संयम दिखाते हुए। तो 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 25 रन। अभी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्रेयस ठाकुर। तो देखना है श्रेयस ठाकुर के ऊपर जिम्मेदारी, निजी पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए। स्कोर रुका हुआ है 25 रन। बड़ी दुविधा में डाल दिया है बेंसेवाड़ी टीम को। गेंदबाजी करने वाली टीम यहां पर कड़सुरे। तो बेंसेवाड़ी बल्लेबाजी करते हुए यहां पर 12 गेंदों में अभी बड़े स्ट्रोक लगाने होंगे, यहां पर पर्चा बनना होगा। क्या मौका देंगे श्रेयस ठाकुर अपने बॉलिंग मार्ग पर, थोड़ी सी गेंदबाजी के राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर से गार्ड लेते हुए, मुआयना करते हुए बल्लेबाज संकेत पवार के लिए। पर इस बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद ललचाते हुए अंपायर जी ने अपने बाजुए खोले। आईसीसी लॉ नंबर 22, जाना था पुणे, पहुंच गए ठाणा, और इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 26 रन। जीतने के लिए जो 71 रनों का लक्ष्य खड़ा किया है दोस्तों, अभी भी 45 रनों की। इस बार एलिवेशन देखिए, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या कैच होगा, और लाजवाब कैच, विकेट का पतन, डीजे को मौका।
तो नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए महेश। तो देखना है महेश के ऊपर पूरी जिम्मेदारी, यहाँ पर डूबती नैया को किनारे पर लाना होगा, तो सूझबूझ के साथ बल्लेबाजी करनी होगी। दोस्तों अगर पराभूत होते हैं तो पराभूत ऐसे हो, क्योंकि हमारे कुणाल दाते सर अक्सर कहते हैं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ऐसा कुछ करो कि संघर्ष होते हुए हारने वाले का नाम मुंह पर लिया जाए. और यहाँ पर अंपायर जी हमारी तरफ मुड़ते हुए स्कोर कहते हुए ये वाइड गेंद है. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए ये दर्शाते हुए इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रन. स्कोर बोर्ड पर फिर से एक बार गेंदबाज श्रेयस ठाकुर, और इस बार दिशा से भटकते हुए बैक टू बैक दूसरी गेंद यहाँ पर खराब डालते हुए गेंदबाज. मैं अक्सर कहता हूं एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो. वही गलती दोहराते हुए गेंदबाज श्रेयस ठाकुर इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 28 रन स्कोर बोर्ड पर. जीतने के लिए दोस्तों जो 71 रनों का लक्ष्य खड़ा किया है, बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाज महेश और उनका साथ देते हुए संकेत पवार को. आज संकेत पवार को पावर स्ट्रोक खेलना होगा, पर यहां पर देखिए किस्मत ने साथ दिया करसुरे टीम का. बल्लेबाज बैक टू द पैविलियन. दोस्तों बल्लेबाज मृणाल जौके ने अच्छी बल्लेबाजी की, 10 गेंदों का सामना किया और 20 रन बनाए अपने टीम के लिए, जिसमें 2 बड़े स्ट्रोक छक्के लगाए थे मृणाल जौके ने. नए बल्लेबाज मैदान पर उमेश भोईर मैदान पर नमूद होते हुए. तो फिर से एक बार इस मैच में थोड़ी सी औपचारिकता मैं तो कहूंगा, पर बल्लेबाज महेश के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी. बड़े स्ट्रोक लगाने होंगे, अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा, पर इस बार सराहना करनी होगी गेंदबाज श्रेयस ठाकुर की. लय में आते हुए अपने लाइन लोरेंस से गेंदबाजी करते हुए जकड़ कर रखने में कामयाब होते हुए. जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता. अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता. तो यहां पर अभी कांटा बनना होगा बल्लेबाज उमेश भोईर और उनका साथ देते हुए बल्लेबाज महेश को. तो फिर से एक बार डॉट गेंद यहां पर, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. तो यहां पर स्कोर रुका हुआ मात्र 28 रन. चौथा ओवर प्रगति पर श्रेयस ठाकुर के ऊपर जो भरोसा दिखाया है. 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें आना बाकी. गेंदबाज श्रेयस ठाकुर अपनी ओर की अगली गेंद सामना करेंगे बल्लेबाज महेश. इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी चीते की थोड़ा दौड़ लगाते हुए विकेट का पतन. बल्लेबाज बैक टू द पैविलियन. डीजे थैंक यू डीजे. इस तरह का मुझे ऐसा लग रहा है गर्लफ्रेंड ने कॉल किया और एक के पीछे एक बल्लेबाज बैक टू द पैविलियन होते हुए. शायद से दोपहर की भूख भी लगी होगी बल्लेबाजी करने वाली टीम बेंसेवाड़ी को. तो यहाँ पर बैक टू बैक तू चल मैं आया, इस तरह का चित्र. फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद. इस बार डीप एक्स्ट्रा कवर रीजन खाली था, अपने हाथ खोलकर खेल दिया है. गेंद डीप एक्स्ट्रा कवर रीजन ट्रैवल होती हुई, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 29 रन. हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद बड़ी दुविधा में डालते हुए सबसे कम स्कोर 29 रन स्कोर बोर्ड पर.
6 गेंदे और 32 रनों की जरूरत अभी भी जीत के लिए। बेचालीस रन जीतने के लिए 6 गेंदे और 42 रनों की जरूरत। इसके बाद होने वाला मुकाबला जय भवानी कुइरे विपक्ष प्रभु पैंथर, जिसमें टॉस जीता है जय भवानी कुइरे टीम ने। तो अपने इसके बाद मैच का तुरंत अपना डिसीजन अंबल बजावनी करे। तो फिर से एक बार दोस्तों चलते हैं क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। 6 गेंदे 42 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज स्ट्राइक पे उमेश, और यहां पर देखिए पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, दिशाहीन गेंदबाजी यहां पर काटा बदलते हुए, पर यहां पर फायदा हुआ बेंसेवाड़ी टीम का। अंपायर का इशारा, आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए दोनों के साथ स्कोर जा पहुंचे 31 रन जीतने के लिए। 6 गेंदे 40 रनों की जरूरत। 6 गेंदे 40 रन। फिर से एक बार हवा में गेंद जरूर, गेंद के नीचे सॉलिड फील्डिंग राहुल शिर्के, अच्छा एफर्ट दिखलाते हुए, ड्राई लगाते हुए, कोशिश करते हुए। तो दोस्तों अक्सर कहा जाता है बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। तो यहां पर राहुल शिर्के अच्छा एफर्ट दिखलाते हुए, कोशिश करते हुए स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी औपचारिकता के गेंदे मैं तो कहूंगा, क्योंकि 39 रनों की अभी भी जरूरत है इस मैच में जीतने के लिए। पर इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद हवा में जरूर थी। तब तक 1 रन आसानी से मुकम्मल, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 33 रन। हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33 स्कोर बोर्ड पर आता हुआ। एक भव्य दिव्य टूर्नामेंट पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 की घणाघाती शुरुआत, शानदार शुरुआत होती हुई इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। और इस बार देखिए लाइन साइड से थोड़े से भटकते हुए, खराब गेंदबाजी, शायद से टप्पा उन्हें नजर नहीं आ रहा है, और इसी तरह से वाइट करार करते हुए स्कोर जा पहुंचा है 34 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी 37 रनों की जरूरत। फिर से एक बार पटकी हुई गेंद, अंपायर सर का इशारा, व्हाइट का आता हुआ। क्या ऐसा होगा इस मैच में? 1 बाउंस का जरूर इशारा दिया। अगर इस तरह की गेंद होगी तो उसे शासन दिया जाएगा, दंडित किया जाएगा। क्या ऐसा लग रहा है गुणेलक्षक जी मुझे पता है कि ये 35 व्हाइट डालेंगे? क्या होगा इस मैच में? दिल की धड़कनें धक धक होती हुई दो रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन। खराब गेंद यहां पर डालते हुए गेंदबाज गणेश, पर इस बार अच्छी गेंद, शायद से मैंने लगेगा उन्हें कड़वा लग गया। 35 रन मैं क्या देने वाला हूं, और यहां पर लेग बाइस के रूप में 1 रन जरूर आता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 36 रन, 36 ऑन द बोर्ड। अभी भी 35 रनों की जरूरत। थोड़ा सा कान मंत्र देते हुए, कान में थोड़ा सा कुछ सुनाते हुए विकेट कीपर राहुल शिर्के। तो गेंदबाजी मार्ग पर गणेश, अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे बल्लेबाज उमेश भोईर। फिर से एक बार व्हाइट, व्हाइट पे व्हाइट, व्हाइट पे व्हाइट। मुझे अभी वो पिक्चर याद आता हुआ दामिनी का, और सनी देओल कहते हैं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। पर यहां पर व्हाइट पे व्हाइट गेंदबाज गणेश अपने दिशा से भटकते हुए स्कोर जा पहुंचा है 37 रन स्कोर बोर्ड पर। 4 व्हाइट है, खराब डालते हुए गेंदबाज गणेश अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करते हुए। इस बार फिर से एक बार सफल होकर खेलना चाहते थे, डॉट गेंद जाती हुई। तो फिर से एक बार गणेश सामना करेंगे बल्लेबाज उमेश भोईर।
इस बार फुल टॉस गेंद रूम बनाकर खेल दिया है, गेंद नो मैन स्टैंड पर अच्छी फील्डिंग वहां पर गेंद को ढकेलते हुए डीप एक्स्ट्रा कवर रीजन से लॉन्ग ऑफ क्षेत्र से इकबाल क्षेत्र रक्षक, तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 38 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी 33 रनों की जरूरत, इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। फिर से एक बार वाइट, वाइट पर वाइट, और यहां पर इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा 39 रन। अभी भी 32 रनों की जरूरत, क्या ये 32 रन होंगे? इस बार फुल टॉस गेंद, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या कैच होगा? और यहां पर आखिरी गेंद पर सफलता, बल्लेबाज आउट। और यहां पर इनिंग का खात्मा होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम बेंसेवाड़ी यहां पर पराभूत होती हुई और जीत हासिल करते हुए कड़सूरे टीम यहां पर। और इस मैच का मैन ऑफ द मैच इस मैच का मैन ऑफ द मैच दोस्तों जिन्होंने 2 ओवर डाले और 2 ओवर में मात्र 8 रन खर्च करते 10 रन खर्च करते हुए 3 विकेट हासिल किए, वो गेंदबाज अनिल गोरे। अनिल गोरे जिसे मैन ऑफ द मैच से नवाजा जाएगा। हमारी आवाज आपके कानों तक जरूर पहुंची अनिल गोरे जी, तो प्लीज कम ऑन टू स्टेज एंड कलेक्ट यूर प्राइज। और 100 रुपए का भी इनाम आया है सर। सर मैं सम्माननीय अल्पेश जी कुत्ते सर से गुजारिश करूंगा कि